ऋषिकेश बघा इथे बसलाय, मी त्याला जॉईन होते. तर इथे मी आता एग अप्पम ऑर्डर केलं आहे. बघा ते कसं बनवतात. छान वाटते. संध्याकाळी आता फिरलो आणि आता एका जागेवर बसलो होतो आम्ही. इथे छान वारा सुटलाय गार आणि इतकी मस्त वाईब आहे ना इथल्या सगळ्या या एकदम लोकॅलिटीची. हॅपनिंग वाटते. खूप हॅपनिंग वाटतंय. आम्ही जस्ट आता कॉफी घेतली आणि थोडे फ्रेश झालो. आता परत आम्ही थोडंसं वॉक करणार आहोत. इथे रेस्टॉरंटची लायटिंग किती छान आहे बघा. किती छान ॲम्बियन्स क्रिएट केलं आहे त्यांनी. खूप सुंदर आहे आणि एकशे एक रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत. खूप मस्त वातावरण आहे. म्हणजे वाईब खूप मस्त आहे या स्ट्रीटची. नुसतं वॉक करायला पण इतकं छान वाटतं बघा. खूपच छान आहे पण. गुड मॉर्निंग. आता आम्ही बेंगलोरवरनं मैसूरला चाललो आहोत आणि आता मध्ये आम्ही लंचला थांबलो आहोत. तर आता आम्ही लंच करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हा बघा ऋषिकेश. हाय, गुड मॉर्निंग. सो इथे पंजाबी ढाबा म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तिथे नॉर्थ इंडियन मिळेल म्हणून आम्ही एक्सपेक्ट करून इकडे आलो आणि ऑर्डर केलं आहे. तर बघूयात कशी आहे टेस्ट. फूडची क्वालिटी, क्वांटिटी खूप छान होती. तसेच रेस्टॉरंटचा ॲम्बियन्सही खूप मस्त होता. आम्ही जरा ब्रंचच्या निमित्ताने पोचलो, त्यामुळे रेस्टॉरंटला तेवढी गर्दी नव्हती. तिथून 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो मैसूरला. बँगलोरच्या मानाने मैसूर हे अतिशय शांत आणि सुटसुटीत वाटत होतं. ना ट्रॅफिक, ना गर्दी आणि खूप स्वच्छ. हॉटेलवर चेक इन केलं आणि सामान ठेवून सेटल झालो. रूम अतिशय प्रशस्त, चांगल्या कंडिशनमध्ये आणि स्वच्छ होता. अगदी एखाद्या सेकंड होम सारखाच फील येत होता. रूमला बाल्कनीही होती, ज्यातून खूप छान व्ह्यू होता.
हाय मित्रांनो, गुड इव्हनिंग. सो आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो बँगलोरहून मैसूरला आणि आता आम्ही आहोत मैसूरला आम्ही आलो आहे देवराजा मार्केटला. तर किती छान आणि गजबजलेला माहोल आहे बघा. तर आता बघूयात आपल्याला काय काय शॉपिंगसाठी इथे ऑप्शन्स मिळतात ते. चला. सो आता आम्ही आलो आहे जिथे मैसूर पाक इन्व्हेंट झाला होता. सगळ्यात पहिले जिथे रेसिपी बनली होती त्या ठिकाणी गुरु स्वीट मार्ट जे आहे देवराजा मार्केटजवळ. आणि आम्ही थोडा मैसूर पाकसुद्धा घेतला आहे टेस्टला.